नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कल्पनाताई दुधाचा ग्लास घेऊन पूर्णाजींच्या रूमच्या दिशेने जात असतात आणि म्हणतात पूर्णाजींना थंड दूध देते म्हणजे त्यांना ॲसिडिटी होणार नाही. आता कल्पनाताई तिथून निघून जाताच इथे सायली अर्जुन चोर पावलांनी किचन रूममध्ये येतात. अर्जुन सायलीला म्हणतो, तुला माहिती आहे का, तू लहानपणी इथे जेव्हा राहायला यायचीस ना, तर त्यावेळी आपण असेच अंधारात चोर पावलांनी किचनमध्ये यायचो आणि आईस्क्रीम खायचो. सायली म्हणते, पण तुम्ही आता असे हळू दबक्या आवाजात का बोलताय? अर्जुन म्हणतो, तुला आठवतंय ना डॉक्टर काय म्हणाले आहेत की आपल्याला तो सीन रिक्रिएट करायचा आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला आठवतील त्या रिक्रिएट करायच्या आहेत. तर सायली म्हणते, हळू बोला ना, कोणीतरी येईल. तर सायलीचं हे वाक्य ऐकून अर्जुन मनाशीच म्हणतो, तन्वीसुद्धा अगदी असंच म्हणायची, कोणीतरी येईल अर्जुन. आता सायलीचं हे वाक्य ऐकून अर्जुन शांतच होतो. अर्जुन मनाशीच म्हणतो, असं तर अगदी तन्वी म्हणायची. सायलीच तन्वी आहे याची मला तरी खात्री आहे, पण तिला आता या गोष्टीची खात्री पटण्यासाठी तिला आता मला सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यावीच लागेल. सगळे सीन मला आता रिक्रिएट करावे लागतील. असं म्हणत आता अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तर सायली विचारते, काय झालंय, कसला विचार करताय? तर अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. असं म्हणत आता अर्जुन फ्रीजच्या दिशेने निघून जातो. आता अर्जुन हळुवारपणे फ्रीज उघडतो. तर त्यावेळी सायली म्हणते, अर्जुन अरे लवकर, कोणीतरी येईल ना. आता सायली पुन्हा एकदा तन्वीचं ते वाक्य बोललेली असते. त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला थोडंफार का होईना पण तिचा भूतकाळ तिला आठवतोय. आता अर्जुन ज्यावेळी आईस्क्रीमचा डब्बा बाहेर घेतो त्यावेळी अर्जुन तन्वीला म्हणायचा, बाऊल घे ना. तर त्याच पद्धतीने अर्जुन आता सायलीला म्हणतो, बाऊल घे ना. तर सायली अर्जुनला म्हणते, बाऊल कशाला, आईस्क्रीम असंच खायचं, डब्यात आईस्क्रीम खायचीच मज्जा असते. तर त्यावेळी अर्जुनला आठवतं की तो चमचे घ्यायचा आणि त्यानंतर सायलीच्या हाताला धरून म्हणजेच तन्वीच्या हाताला धरून ते किचन कट्ट्याकडे लपून बसायचे. तर आता अर्जुन चमचे घेतो आणि त्यानंतर सायलीचा हात पकडतो आणि किचनच्या कट्ट्याजवळ लपून बसतात. आता अर्जुन डबा उघडताच सायली मोठा चमचावर आईस्क्रीम आपल्यासाठी घेते आणि आईस्क्रीम खायला सुरुवात करते. अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच असतो. सायली विचारते, काय झालंय? अर्जुन म्हणतो, काही नाही, तू खा. आता सायली ज्यावेळी आईस्क्रीम खायला सुरुवात करते त्यावेळी तिला लहानपणीची तन्वी आणि अर्जुन तिच्या डोळ्यासमोर दिसतात. आता अर्जुन पटापट आईस्क्रीम खात असतो. त्यावेळी सायली म्हणजेच तन्वी त्याला म्हणत असते, अर्जुन अरे हळू खा ना आईस्क्रीम, नाहीतर सर्व आईस्क्रीम तूच संपवून टाकशील. आता सायली तेच वाक्य बोलत म्हणते, अर्जुन अरे हळू खा ना आईस्क्रीम, नाहीतर तूच संपवशील. आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, येस. सायली विचारते, काय झालंय? अर्जुन म्हणतो, तुला आठवतंय, म्हणजे आता तू जे वाक्य बोललीस ना तेच वाक्य तू लहानपणी बोलायचीस तन्वी. आता मात्र सायलीला काहीच कळत नसतं. सायली इकडे तिकडे पाहते पण लहान तन्वी आणि अर्जुन तिला कुठेच दिसत नाहीत आणि अर्जुन जे काही बोलतोय तेही तिला आठवत नसतं. नकळतपणे तिच्या तोंडून एक एक शब्द बोलले जातात. नकळतपणे त्या सगळ्या गोष्टींचा भास तिला होत असतो, परंतु तिला प्रत्यक्षात मात्र काहीच आठवत नसतं. तर दुसरीकडे आता महिपत शिकरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन महिपत शिकरेंचं अभिनंदन करत म्हणतो, अभिनंदन अण्णा, अहो तुमचं आश्रम आता प्रत्यक्षात उभं राहणार. तर अण्णा म्हणू लागतात, ही सगळी काही वरच्याचीच कृपा आहे, त्याच्याच कृपा आशीर्वादाने हे सगळं काही घडतंय. तर सचिन म्हणतो, नाही पण आता अण्णा तुमचा पसाराही वाढणार आणि आता तर तुम्ही अन्नछत्रसुद्धा चालू करताय, म्हणजे दररोज हजारो लोक तरी तुम्हाला भेटायला येतीलच ना, म्हणजे तुमचा उपदेश घ्यायला, तुमची सेवा करायला किंवा तुमचा आशीर्वाद घ्यायला. तर अण्णा म्हणतात की हो. तर सचिन म्हणतो, हो पण मग हे सगळं काही मॅनेज कोण करणार? तर आता अण्णा सचिनला म्हणतात, ती जी मुलगी आहे ती अधीरा, ती बघेल ना सगळं काही. तर सचिन महिपत शिकरेंना म्हणतो, अण्णा अहो हे सगळं काही म्हणजे एवढा मोठा पसारा, ह्या सगळ्यात लक्ष घालायला मला तरी असं वाटते की तुमच्या हक्काचा माणूस पाहिजे, म्हणजे तुमच्या खात्रीचं, तुमच्या विश्वासातलं, म्हणजे मला असं वाटतंय की मीच या सगळ्यासाठी योग्य आहे. तर आता हे ऐकताच महिपत शिकरे सचिनला म्हणतात, दीक्षित तू, अरे तुला पण हे सगळं काही खोटं वाटत होतं ना? तर सचिन म्हणतो, हो अण्णा, सुरुवातीला मला हे सगळं खोटं वाटत होतं, या सगळ्यावर माझा विश्वास बसत नव्हता, पण त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागतो. पण मी विचार केला की इतके लोक जर तुमच्या विचाराने प्रभावित होत असतील तर मग हे सगळं काही खोटं कसं असेल ना? त्यांना नक्कीच तुमचा काहीतरी उपयोग होत असणारच ना, त्यांनासुद्धा अनुभव येतच असतील आणि म्हणूनच तुमच्या चरणाशी एवढी लोकं येतात, तुमचा आशीर्वाद घेतात.
मग अण्णा, खरं तर तुम्हीसुद्धा खूप पुण्य कमवताय. मग मला आता असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मी सुद्धा खारीचा वाटा उचलावा. तर आता महिपत शिकरे सचिनला म्हणतात, बरं ठीक आहे दीक्षित, काहीच हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या आश्रमाच्या माध्यमातून मला पैसा अडका काहीही कमवायचं नाहीये. मला कशाचाच मोह नकोय. मला फक्त सेवा करायची आहे, जनतेची सेवा, माझ्या भक्तांची सेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आश्रमात येणारा व्यक्ती, मग तो गरीब असू देत किंवा कोणी असू देत, परंतु तो रिकामी पोटी जायला नको. तो भरल्या पोटीच गेला पाहिजे, आनंदात गेला पाहिजे, असं म्हणत आता महिपत शिकरे आश्रमाचे आणि त्यांचे नियम सचिनला सांगत असतात. सचिन म्हणतो, हो अण्णा, खरं आहे, तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे. ते तुम्ही काय म्हणायचा, 113%. हां, 113% मी तुमचा आश्रम सांभाळेन आणि त्याचा कारभार व्यवस्थित चालवेन. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि अण्णा, तुमचा इकडचा जो कारभार आहे ना, तो सुद्धा मीच चालवतो, चालेल ना? तर महिपत शिकरे विश्वास ठेवत म्हणतात, हो, काही हरकत नाही. आता एक महाप्रसादाबद्दल बोलण्यासाठी एक माणूस येणार आहे, त्यामुळे तू इथेच थांब. तर आता सचिन म्हणतो, हो हो, मी इथेच आहे, असं म्हणत सचिन आता महिपत शिकरेंच्या या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घ्यायचा ठरवतो. सचिन अण्णांना म्हणतो, अण्णा तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो ना त्याच्याशी. महिपत शिकरे निश्चिंत होतात. तर सचिन मनाशीच म्हणतो, अण्णा, अहो तुमच्या या भोंदूगिरीचा वापर करून मी स्वतःवरच पैशाचा पाऊस कसा पाडतो ना, ते बघालच तुम्ही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन सायलीला म्हणतो, आठवलं तुला? अगं तू जे काही आता बोललीस ना, ते अगदी तन्वी बोलायची, म्हणजे तू लहानपणी बोलायचीस, पण सायलीला काहीच आठवत नसते. सायली म्हणते, नाही, मला काहीच आठवत नाहीये. तर त्याचवेळी कल्पनाताई आता दुधाचा ग्लास ठेवण्यासाठी किचनमध्ये येतात. आता ग्लास ठेवून त्या मागे वळून पाहतात, तर सायली अर्जुन लपून छपून आईस्क्रीम खात असतात. कल्पनाताई म्हणतात, हे काय काय चाललंय तुम्हा दोघांचं? आणि तुम्ही दोघं असे लपून छपून आईस्क्रीम का खाताय? आणि ही काय आईस्क्रीम खायची वेळ आहे का? अर्जुन, अरे कळतं का तुला? तर आता सायली आणि अर्जुन उठून उभे राहतात. तर कल्पनाताई म्हणतात, खरंच तुम्हा दोघांना ना आईस्क्रीम खायचं काय वेळ आहे ना, मला काहीच कळत नाही. आणि हो, एवढं मात्र नक्की की तुम्ही पूर्णाईंचे नातू आणि नातसून शोभता. काय काय चाललंय तुम्हा दोघांचं? पण मला एक सांगा, तुम्ही असे दोघे बसून असं चोरून आईस्क्रीम का खात होता? काय झालंय नक्की? आता अर्जुन आणि सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. अर्जुन पटकन बोलतो, डोहाळे, डोहाळे, माझ्या बायकोला असे लपून छपून खाली जमिनीवर बसून आईस्क्रीम खायचे डोहाळे लागलेत. मी खोटं बोलत असेल तर विचार ना तिला, तूच विचार. तर आता सायली अर्जुनकडे पाहते, तर कल्पनाताई त्या दोघांकडे पाहत असतात. तर कल्पनाताईंना हसायला येतं आणि म्हणतात, बायकोचे डोहाळे का? मग ते तर तुला पुरवायलाच हवेत, खा खा, लपून आईस्क्रीम खा, असं म्हणत आता कल्पनाताई तिथून निघून जात असतात. अर्जुन आवाज देत म्हणतो, मम्मा गुड नाईट. कल्पनाताई म्हणतात, गुड नाईट, आणि हो लवकर झोपायला जा, असं म्हणत कल्पनाताई झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता कल्पनाताई तिथून जाताच इथे अर्जुन आईस्क्रीम खात असतो. सायली त्याला चांगलाच थपाटा देते आणि म्हणू लागते, तुम्ही खोटं का बोललात आईंशी? मला डोहाळे लागले आहेत म्हणून. अहो, खोटं बोलायची काय गरज होती? तर अर्जुन म्हणतो, हो का? मग ज्यावेळी तुला प्रियाला भेटायला जेलमध्ये जायचं होतं, त्यावेळी सुद्धा तू असंच खोटं बोलली होतीस ना, की आईस्क्रीमचे डोहाळे लागले आहेत वगैरे. मग मी सुद्धा तेच केलं. बरं ते जाऊ देत, पण मला एक सांग, तुला सगळं काही आठवतंय ना? तर सायली म्हणते, मी जे काही तन्वी म्हणून नकळतपणे बोलून गेले ते असं सहजपणे बोलून गेले, पण मला असं काहीच आठवत नाहीये. मी नकळतपणे बोलून जाते, पण मला मात्र काहीच आठवत नसतं. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, आपल्याकडे अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच वस्तू आहेत की ज्या आपल्याला अजून रिक्रिएट करायच्यात. चल, मी तुला अजून एक अशी जागा दाखवतो जिथे लहानपणी मी तुला लॉकेट दिलं होतं. आता सायलीला मात्र त्यातील काहीच आठवत नसतं. अर्जुन लगेच आईस्क्रीमचा डबा बंद करून ठेवतो आणि आता सायलीला अजून काही गोष्टी आठवाव्यात यासाठी काही गोष्टी रिक्रिएट करायच्या ठरवतो. तर दुसरीकडे अस्मिता रूममध्ये स्मितला खेळवत असते, तिला झोपवत असते आणि त्याचवेळी मोबाईलवर तिचं काम करत असते. अस्मिता स्मितला म्हणते, एक मिनिट बाळा, तुझ्या मम्माला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू देत. अरे, व्यवस्थित वाचावं लागतं, असं म्हणत आता अस्मिता स्मितला सांभाळतच ॲप्लिकेशन फॉर्म भरत असते. आणि त्याचवेळी अश्विन तिच्या रूममध्ये येतो आणि पाहतो तर अस्मिताच्या हातामध्ये मोबाईल असतो. आणि म्हणूनच अश्विन अस्मिताला म्हणतो, अस्मिताई, अगं स्मित अजून लहान आहे, एवढं लहान बाळाच्या जवळ तू मोबाईल घेतेस का? अगं ते बाळांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. अस्मिता म्हणते, सॉरी, असं म्हणत अस्मिता तिचा मोबाईल बाजूला ठेवते. तर अश्विन म्हणू लागतो, अगं तू स्मितला झोपवतेस ना, मग तू त्याला झोपवत असताना मोबाईल का पाहतेस?
आता मात्र अस्मिता शांतच होते. अस्मिता मनाशीच म्हणते, तुला कसं सांगू, जिथे जमेल, जसा वेळ मिळेल तसं मी जॉब ॲप्लिकेशन करत असते आणि हे काम थांबवून मला नाही चालणार. तर आता अश्विन अस्मिताला म्हणतो, मला माहीत आहे सोशल मीडिया स्क्रोल करत होतीस ना, पण अस्मिताई नको करत जाऊस असं. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, पण ते सोड, तुझं काही काम होतं का? तर अश्विन अस्मिताला म्हणतो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं अस्मिताई. तर अस्मिता विचारते, कशाबद्दल? तर अश्विन आता अस्मिताच्या बाजूला येऊन बसतो आणि आपल्या मोठ्या ताईला म्हणतो, अस्मिताई, अगं आपल्या आयुष्यातला भूतकाळ पटकन विसरण्याची जादू असेल तर सांग ना गं. अगं तुला ते पटकन जमलंय, पण मला नाही जमत. त्यामुळे तुझ्याकडे एखादी जादू असेल तर प्लीज मला सुद्धा सांग. जे तुला जमलंय ते मला का नाही जमत? तर अस्मिता म्हणू लागते, अश्विन अरे मला जमलं, कारण जे काही माझ्या आयुष्यात घडून गेलं, जो काही माझा भूतकाळ होता, त्या सगळ्यामध्ये मी स्वतःला दोष नाही दिला. आणि अश्विन तुझ्या बाबतीत म्हणजे तू स्वतःला त्रास करून घेतोयस, ते म्हणजे तुला सतत असं वाटतंय की जे काही घडलं ते तुला कसं कळलं नाही. प्रिया तुला नेहमीच मूर्ख बनवत राहिली, ती तुला फसवत राहिली आणि या सगळ्याचा तू विचार करतोयस आणि तू स्वतःला दोष देतोयस. पण अश्विन म्हणतो, पण अस्मिताई या सगळ्यात माझा दोष आहेच ना? तर अस्मिता अश्विनला समजावत म्हणते की अजिबातच नाही. अरे आपण आपल्या पार्टनरवर मनापासून प्रेम केलं, त्यांना समजून घेत गेलो आणि त्यांनी मात्र आपल्या प्रेमाला समजून घेतलं नाही, यात आपला काय दोष, आपली काय चूक? आणि अश्विन आता जे काही घडलंय ना ते विसरून जायचं, तो आपला भूतकाळ होता असं समजायचं आणि आपल्या भविष्याकडे पाहत आता पुढे जायचं, बस एवढाच मी विचार केला आहे. तर अश्विन अस्मिताला म्हणतो, अस्मिताई तू जे बोलतेस ते मला पटतंय आणि मी पुढे जाण्याचा विचारही करतोय, प्रयत्नही करतोय, पण मला ते जमत नाहीये. कारण काही केल्या माझ्या डोक्यातून प्रियाचे विचार जातच नाहीयेत, तिचं वागणं हे माझ्या डोक्यातून जातच नाहीये, सतत त्या गोष्टी मला सतावत आहेत. तर अस्मिता अश्विनला म्हणू लागते, तुझ्या मनात सतत प्रियाचे विचार येत आहेत कारण तिच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट तू आम्हा सगळ्यांपासून लपवली होतीस आणि म्हणूनच ते विचार तुला सतावत आहेत. अश्विन अरे प्रिया प्रेग्नेंट होती, ही गोष्ट तू आम्हाला का नाही सांगितलीस? तर अश्विन म्हणू लागतो, अस्मिताई अगं मला कोणतेही कॉम्प्लिकेशन नको होते, कोणालाही ट्रेसमध्ये टाकायचं नव्हतं, मला तुला आणि मम्माला वीक पडताना पाहायचं नव्हतं. तुम्हाला जर ही बातमी तेव्हा मी सांगितली असती आणि तुम्ही जर वीक पडला असता आणि तुम्हाला तो त्रास झाला असता तर तुम्ही त्रास नाही पाहू शकत. मला माझ्या माणसांना त्रास होताना नाही पाहायचं आहे, एवढाच माझा हेतू होता आणि म्हणूनच मी त्या प्रियाबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाही. ती प्रेग्नेंट आहे ही गोष्ट मी म्हणून तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली. तर अस्मिता अश्विनला म्हणते, अश्विन अरे मम्मा वीक पडू शकते हे मी समजू शकते, मम्माचा त्रास मलाही कळतो, पण तू माझ्याशी तर बोलू शकला असतास ना, ही गोष्ट माझ्याशी शेअर करू शकला असतास ना. अरे एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी वाटली नाही का? अरे अशा प्रसंगी आणि अशा गोष्टी या मोठ्या बहिणीशी बोलणार, नाहीतर मग तू कोणाशी बोलणार सांग ना? तुला नाही का वाटलं की आपल्या मोठ्या बहिणीशी ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्यात? प्लीज अश्विन असं मला परक करू नकोस, असं म्हणत अस्मिताचे डोळे पाणावलेले असतात. अश्विन म्हणू लागतो, नाही अस्मिताई अगं असा विचारही मी कधी मनात आणणार नाही. खरं सांगायचं तर मला त्यावेळी काहीच सुचलं नाही गं, मी काय करू काय नको माहीत नव्हतं मला तर त्यावेळी काही कळत नव्हतं मी काय करावं आणि म्हणूनच मी कोणाला काहीच सांगितलं नाही. अस्मिताई अगं अजूनही मी काय करावं मला काहीच कळत नाहीये, असं म्हणत अश्विन आता अस्मिताच्या खांद्यावर डोकं टेकतो, तिचा आधार घेतो. आता अस्मिताला सुद्धा आपल्या भावाबद्दल खूप काळजी वाटत असते आणि त्याची ती अवस्था तिलाही पाहवत नसते. अस्मिता आपल्या भावाला सांभाळते, शांत करते, अश्विनला ती आधार देते आणि म्हणू लागते, अश्विन काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. अश्विन खूप रडत असतो, त्याचे अश्रू अनावर होतात, परंतु अस्मिता त्याला सावरते. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता सायलीला तिच्या सगळ्या गोष्टी आठवाव्यात, त्या सगळ्या गोष्टींची आठवण तिला व्हावी यासाठी अर्जुन आता सायलीला गार्डनमध्ये घेऊन येतो आणि लहानपणी ज्या पद्धतीने अर्जुन तन्वीचा पाठलाग करायचा आणि दोघंही पकडापकडीचा खेळ खेळायचे, अगदी तसंच आत्ताही खेळत असतात. सायली पळत असते आणि अर्जुन तिच्या मागून तिला पकडण्यासाठी. आता सायली ह्या झाडामागून त्या झाडामागे अशी पळत असते आणि त्याचवेळी सायलीचा तोल जातो आणि सायली खाली पडणार. तर अर्जुन म्हणतो, सायली अगं काय झालंय, त्रास होतोय का तुला?
तर तुला तर कुठे लागलं तर नाही ना? तर आता सायली अर्जुनला म्हणते, पडले असते ना मी अर्जुन, तुला माझी काळजी नाही आहे का? थांब, आता मी पूर्णाजीला तुझं नाव सांगते. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, नको नको, तू पूर्णाजीला माझं नाव सांगू नकोस, तुला माझं लॉकेट आवडलंय ना, हे घे. असं म्हणत अर्जुन आता आपल्या गळ्यातील लॉकेट काढतो आणि सायलीच्या गळ्यात घालतो. आता सायली ज्यावेळी ते लॉकेट पाहते तर त्यावेळी सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. सायलीला आठवतं की असंच अर्जुनने आपल्या गळ्यात लॉकेट घातलं होतं. अर्जुन सायलीला विचारतो की तुला आता तरी काही आठवतंय का? सायली म्हणते, थोडंसं आठवतंय. इथे एक छोटा पाण्याचा हौद होता आणि तिथेच मी पडले होते. त्यावेळी मी खूप रडले होते आणि मी म्हटलं होतं की मी तुमचं नाव पूर्णाजींना सांगणार. त्यावेळी अर्जुन तू हे लॉकेट माझ्या गळ्यात घातलं होतं. अर्जुन म्हणतो, येस, तुला सगळं काही आठवलं. सायली म्हणते, हो मला आठवलं, पण एवढंच तर आठवलंय, पुढे मागे काय घडलंय मला काहीच आठवत नाहीये. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, एवढंसं का आठवेना, पण हीच तर खरी सुरुवात आहे. खरं तर प्रगती आहे प्रगती. तर सायली अर्जुनला म्हणते, कासवाच्या गतीने चालणारी ही प्रगती काय उपयोगाची? तर अर्जुन म्हणतो, एकाच ठिकाणी राहण्यापेक्षा कासवाच्या गतीने का होईना, परंतु हळूहळू आपण पुढे जातोय, हेच तर खूप महत्त्वाचं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं ठीक आहे. अर्जुन म्हणतो, आपल्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला रिक्रिएट करायच्या आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि अजून एक जी गोष्ट आपल्याला रिक्रिएट करायची आहे ती आपण प्रतिमातेंच्या घरी जाऊन करूयात ना. तर सायली म्हणते, बरं काही हरकत नाही, पण उद्या तुम्ही हॉस्पिटलला जाणार आहात ना? तर अर्जुन म्हणतो की हो, उद्या मी हॉस्पिटलला जाणार आहे. तर सायली म्हणते, मग मी सुद्धा येते ना? अर्जुन म्हणतो, तू काय येतेस तिथे? सायली म्हणते, माझ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या खरंच बरं होईल. अर्जुन म्हणतो, पण सायली अर्जुनला म्हणते, हवं तर हे माझे डोहाळ हे समजा, परंतु उद्या मी तुमच्यासोबत येणारच. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, उद्या आपण दोघंही जाऊ. आता सायली खुश होते आणि पुन्हा एकदा ती तिच्या गळ्यातील लॉकेट पाहते. आता तिला तिचा भूतकाळ हळूहळू का होईना परंतु आठवतोय, हे पाहून सायलीही खुश असते आणि त्यापेक्षाही जास्त अर्जुन. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन विचार करत म्हणतो, अण्णांकडे आता जी काही कॅश आहे ती हळूहळू माझ्या ताब्यात घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे माझी जी काही अजून लोन राहिली आहेत ती तरी मी पूर्ण करू शकतो. आता सचिन महिपत शिकरेंचा पैसा लुबाडायचा ठरवत असतो. ते पैसे आपल्या ताब्यात कसे घेता येतील या सगळ्याचा प्लॅन करत असतो. आणि त्याचवेळी इथे महिपत शिकरे मात्र बेल्टने स्वतःलाच मारत असतात आणि हे दृश्य पाहून सचिनला धक्काच बसतो. आता सचिन धावत येतो आणि म्हणतो, अण्णा हो तुम्ही हे काय करताय? असं म्हणत त्यांच्या हातातील बेल्ट काढून घेतो, त्यांना थांबवतो. तर महिपत शिकरे म्हणतात, नाही दीक्षित, आता मला थांबवू नकोस. अरे मी खूप पापं केली आहेत रे आणि ह्या सगळ्या पापांमुळेच माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लागली. पण आज त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मला आठवतात आणि रात्र रात्र मला झोप लागत नाही. त्या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय. पण नाही, आता मला माझी सगळी पापं धुवायची आहेत, मला ती धुवून टाकायची आहेत. तर आता सचिन अण्णांना म्हणतो, अहो पण अण्णा, त्या पापांच्या मागे तुम्ही जे काही स्वतःला त्रास करून घेताय त्या सगळ्यावर हाच मार्ग आहे का? म्हणजे तुम्ही स्वीकारलेला भक्ती मार्ग, ते महिपत शिकरेवरून महिपत बाबा होणं, हे सगळं काही ठीक होतं. म्हणजे या गोष्टीवर माझाही विश्वास नव्हता, परंतु या सगळ्या गोष्टी आता हळूहळू का होईना मलाही पटायला लागल्या होत्या. मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागलो होतो. पण अण्णा, हा सगळा वेडेपणा का, कशासाठी? तर महिपत शिकरे म्हणतात, नाही दीक्षित, हा सगळा वेडेपणा नाही आहे, हे सगळं काही मी अगदी योग्यच करतोय. जोपर्यंत मी माझ्या पापांचं प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही. तर सचिन म्हणतो, नाही अण्णा, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही असं आता काही करणार नाही आहात. तर महिपत शिकरे म्हणतात, बरं, पण तू कशासाठी आला होतास ते मला सांग. तर सचिन म्हणतो, मी हे सगळं म्हणजे मला थोडे पैसे हवे होते अण्णा. नाही म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आश्रम मी मॅनेज करेन, मग या सगळ्यासाठी थोडा स्टाफ लागेलच ना, म्हणजे काही असिस्टंट, काही PR, काही सिक्युरिटी गार्ड, असा आपल्याला स्टाफ लागेलच. आणि म्हणूनच या सगळ्यासाठी मला थोडे पैसे हवे होते, जास्त नाही पण थोडे. तर आता महिपत शिकरे सचिनला म्हणतात, बरं ठीक आहे, तिजोरीखाली चावी ठेवलीच आहे, तुला जेवढे लागतील तेवढे पैसे घे. आता हे ऐकून सचिनला धक्काच बसतो. सचिनला तर काहीच कळत नसतं. तर महिपत शिकरे पुढे म्हणतात, तसंही त्या पैशांचा आता मला काहीच उपयोग नाही आहे. खरं तर त्या पैशांची मला गरजच नाही आहे. ते पैसे म्हणजे विष आहेत आणि आता मला त्या पैशाच्या मोहात अडकायचंही नाही आहे. त्यामुळे आता तुला जेवढे पैसे लागतील तेवढे घे.
आता अण्णांचं हे बोलणं ऐकून सचिन खुश होतो. त्याचा आनंद तर काही गगनात मावत नसतो. तर त्यानंतर महिपत शिकरे म्हणतात जा तू जा. तर सचिन म्हणतो हो पण अण्णा तुम्ही हे असं काही करून घेऊ नका. तुम्ही स्वतःला त्रास घेऊ नका, कारण तुम्हाला होणारा त्रास मला पाहवत नाही. त्यामुळे प्लीज अण्णा तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. असं म्हणत सचिन आता तिथून निघून जातो. परंतु महिपत शिकरे स्वतः पुन्हा एकदा स्वतःलाच बेल्टने मारत स्वतःलाच शिक्षा देत असतात. आणि दुसरीकडे मात्र सचिनची पावलं आता तिजोरीपर्यंत पोचलेली असतात. त्याला चावी कुठे आहे हेही कळालेलं असतं. सचिन लगेच तिजोरी खोलतो आणि तिथे असणारे एवढे सारे पैसे पाहून तो मात्र चक्रावून जातो. तो तर काय करावं त्याला काहीच कळत नसतं. कारण किती पैसे घेऊ आणि किती नाही अशी त्याची अवस्था झालेली असतात. महिपत शिकरेंची तिजोरी ही पूर्ण भरलेली असते, पण आता सचिनला ती रिकामी करायला काही वेळ लागणार नसतो. सचिन खुश होतो आणि म्हणतो या तिजोरीत तर माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त पैसे हाती लागले आहेत. आता तर माझी चांदीच झाली आहे. आता मला कोणीही थांबवू शकत नाही, कारण माझ्या हाताला महिपत बाबा नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागली आहे. आणि हे तर त्या कोंबडीचं पहिलं अंड. असं म्हणत आता सचिन महिपत बाबा की जय अशी घोषणा करत भरमसाठ पैसे आपल्या हातात घेतो. आता सचिनने महिपत शिकरेंच्या तिजोरीवर कब्जा केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन आता लॅबमध्ये पोचलेले असतात. आता अर्जुन सायलीचं सॅम्पल देतो आणि म्हणू लागतो हे आहे सायलीचं सॅम्पल. या अगोदर त्या प्रियाने दिलेलं सॅम्पल तुमच्याकडे असेलच ना? तर डॉक्टर म्हणतात हो. तर अर्जुन म्हणतो मग काहीच हरकत नाही, पण एक रिक्वेस्ट होती, म्हणजे मागच्या वेळी तुम्ही ज्याप्रमाणे सिक्युरिटी ठेवली होती त्याचप्रमाणे आताही ठेवा. तर डॉक्टर म्हणतात हो तुम्ही काळजी करू नका. तर सायली त्यांना म्हणते तुमच्याकडे प्रतिमा किल्लेदार यांचंही सॅम्पल असेलच ना? तर डॉक्टर म्हणतात की हो ते सुद्धा आम्ही स्टोअर करून ठेवलं आहे. तर सायली त्यांना म्हणते या सगळ्याचे DNA रिपोर्ट आम्हाला कधीपर्यंत मिळतील? तर डॉक्टर म्हणतात 1-2 दिवसात नक्कीच मिळतील. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही. डॉक्टर म्हणतात आलोच मी. असं म्हणत डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट तिथून निघून जातात. इथे अर्जुन सायलीला म्हणतो तू तन्वी आहेस याचा सायंटिफिक पुरावा आपल्याला लवकरच मिळणार आहे. आता सगळ्या जगाला कळणार आहे की तू सायली म्हणजेच खरी तन्वी आहेस. तुझी खरी ओळख तुला मिळणार आहे. तर सायली खुश होते आणि अर्जुनला म्हणते हो माझी ओळख आणि माझं कुटुंब सुद्धा. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्या सायली अर्जुनची वाट पाहत असतात. प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात सायली अर्जुन एवढ्यात यायला हवे होते ना? तर सुमन काकू म्हणतात हो ना, 4 दिवसासाठी आलेली माहेर वशीन, परंतु 2 मिनिटं का घराच्या बाहेर गेली तरी आपल्याला करमत नाही. तर त्याचवेळी त्या ठिकाणी आता राकेश येतो आणि आवाज देत म्हणतो आई चल मला खूप भूक लागली, खायला काहीतरी दे. तर सुमन काकू म्हणतात हो अरे देतेच. अरे सायली अर्जुन येतच असतील मग एकत्रच सगळ्यांनी खायला घ्या. आता मात्र राकेश मनातून खूप चिडलेला असतो. राकेश मनाशीच म्हणतो सायली अर्जुनला इतकं महत्त्व, म्हणजे ते आल्यानंतर मला खायला मिळणार आहे. हे घर नक्की माझं आहे की त्यांचं आहे? आणि त्याचवेळी सायली अर्जुन येतात. सायली अर्जुन आलेले पाहून इथे सुमन काकू आणि प्रतिमा आत्या खूप खुश होतात. प्रतिमा आत्या म्हणतात या बसा ना. तर त्यावेळी प्रतिमा आत्या सायली अर्जुनला म्हणतात किती उशीर केलात, मी कधीपासून वाट बघते. तर आता प्रतिमा आत्यांना अर्जुन म्हणतो नाही एक काम होतं आणि त्यामुळेच थोडं यायला उशीर झाला. ते आधी काम संपवलं आणि त्यानंतरच आम्ही इथे आलोत. तर आता राकेश अर्जुन आणि सायलीला म्हणतो नाही म्हणजे यायला तुम्ही खूपच उशीर केलात. म्हणजे तुम्ही येईपर्यंत या दोघी तुम्हा दोघांची किती वाट पाहत होते ना ते मी पाहिलंय. खरं तर तुम्ही येईपर्यंत या दोघींनी मला सुद्धा उपाशी ठेवलं आहे. राकेश चिडलेला असतो आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत असतं. तर सुमन काकू म्हणतात काही काय राकेश? तर राकेश लगेच रिलॅक्स होण्याचं नाटक करतो आणि म्हणतो अगं आई गंमत केली. तर प्रतिमा आत्या सायली अर्जुनला आता नाश्त्यासाठी बसवतात आणि म्हणतात सायली आज तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला आहे, तुला आवडतात ते भाजणीचे थालीपीठ बनवलेत. सायली तर खूप खुश होते. तर अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो खरं तर या वासानेच मला अजून भूक लागली आहे, माझी भूक वाढली आहे. तर राकेश नकळतच पटकन म्हणतो पण माझी भूक मात्र मेली ना. आता राकेश सुमन काकूंना म्हणतो आई प्रतिमा काकूला माहीत नाही की मला थालीपीठ आवडत नाही, पण तुला तर माहीतच असेल ना की मला थालीपीठ आवडत नाही ते. तर सुमन काकू म्हणतात अरे हो तुझ्याही आवडीचं बनवलं जाईलच, पण आता सायलीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे ना. पण मी तुला कॉम्प्लेक्स देऊ का? तसंही तुला तेच आवडतं. तर राकेश म्हणतो आई ऐक ना, 2 वर्ष US मध्ये तेच खाऊन आयुष्य काढलंय, पण म्हटलं होतं की भारतात आल्यानंतर आईच्या हातचं काहीतरी चांगलं खावं, पण इथे आल्यावर सुद्धा तेच. आता मात्र सायली अर्जुनला थोडं वाईट वाटतं. प्रतिमा आत्या राकेशला म्हणतात राकेश बाळा तुला काय आवडतं ते मला सांग. तर राकेश म्हणतो काकू अगं नको,
आई बोलते ते अगदी बरोबर आहे. सध्या सायलीच्या आवडीनिवडी जपणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत राकेश हसून दाखवत असतो. परंतु सुमन काकूंनी आपल्या मुलाला अगदी बरोबर ओळखलेलं असतं. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन ड्रॉइंग करत असतात. त्यावेळी अर्जुन विचारतो इलेसर, तर त्याचवेळी सायलीला लहानपणीची तन्वी आणि अर्जुन पुन्हा एकदा समोर दिसतात. तर त्यावेळी अर्जुनच्या हाती इलेझर सायली देते. अर्जुन विचारतो, आठवलं ना तुला सगळं? पण तू सायलीला काहीच आठवत नसतं. तर आता सायली अर्जुनला म्हणते, ज्याप्रमाणे आपण प्रतिमा आत्यांना ठरवून महिपत शिकरेच्या समोर घेऊन गेलो होतो त्याचप्रमाणे हा ॲक्सिडंट रिक्रिएट केला तर? आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, तू वेडी आहेस का? या सगळ्यामध्ये तुमचा जीव गेला होता, आठवतंय ना तुला? सायली म्हणते, पण आता मी आणि बाळ सुखरूप आहोत, परंतु मला माझ्या अस्तित्वाची जाणीव हवी आहे. मला माझं खरं अस्तित्व जाणून घ्यायचं आहे. मला माझी खरी ओळख द्या ना, असं म्हणत सायली रडतच अर्जुनकडे रिक्वेस्ट करत असते. आता अर्जुन सायलीचा हट्ट पूर्ण करेल का आणि सायलीला तिचा भूतकाळ आठवेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.